रात्रीची राहिलेली बिर्याणी म्हणलं उन्हामुळं खराब होण्यापेक्षा सगळ्यांना नाश्त्यालाच गरम करून देऊ म्हणून मग नाश्त्याला गरम करून बिर्याणीच घेतली. त्यानंतर ना मग सगळी घरातली कामं वगैरे उरकली, कारण की बड्डे आणि एवढा राडा झालेला बापरे बोलाय नको. सगळा राडा वगैरे उरकून मग सगळ्यांच्या आंघोळ पाणी वगैरे झाला आणि मग काय आलेले पाहुणे सगळे निघालेले होते ना. आमची सायली बाई बघा कशा कपडे वाळत घालतायत. मग काय फायनली सगळ्यांना बाय बाय करून मग जो पसारा राहिलेला तो थोडाफार सगळा उरकला, कारण की सगळी पाहुणी घरात असल्यामुळं ना काही कामं होतच नव्हती. एवढी कपडे बघून ना माझं खरंच चक्कर यायला लागलेली. म्हणलं आता वॉशिंग मशीन घ्यायलाच लागणार. एवढे कपडे धुता खरंच सांगते कंबरट माझं दुखायला लागलं. कपडे वगैरे धुवून आले तोपर्यंत ह्या सगळे झोपलेले होते. म्हणलं झोपा, आराम करा, कंटाळला असेल. मम्मीनं पण काल प्रवास केल्यामुळे ती पण कंटाळलेली. मला झोपतोपर्यंत बाकीची कामं उरकून घेते. स्वयंपाक तर झालेलाच होता. बाथरूम क्लिनिंग केलं. हे बॅरलमध्ये खूप घाण झालेली, मग ते सुद्धा क्लिनिंग करून घेतलं, रिकामं केलं, कारण संध्याकाळी पाणी येणार होतं. आणि एवढ्याच मुंग्या झाल्यात ना बापरे, बघू शकता. झाडं मला चेंज करायची होती, म्हणजे दुसऱ्या ट्रान्सफर करायची होती, ती सुद्धा करून घेतली. आणि गॅलरी धुवून काढली, स्वच्छ अशी धुवून काढली. मग काल जे पाहुणे आले नव्हते तेच आज आलेले. ह्या माझ्या सासू कमी मैत्रीणच जास्त आहेत बरं का. म्हणजे आपण जोडलेली माणसं किती चांगली आहेत हे याच्यावरनं कळतं. काल त्या येऊ शकल्या नाही म्हणून आज मला भेटायला आलेल्या. त्या मुंबईवरनं स्पेशली आलेत गावाकडं, आणि गावावरून मला भेटायला स्पेशली आलेत. मग त्यांसाठी मी सरबत वगैरे करत होते, तर इथे लाडू बसलेली वाटी घेऊन की मला पहिला दे, मला पहिला दे. ह्या सगळ्या आत्या आहेत बरं का, आणि माझ्या नंदूबाई आहेत त्या बसलेल्या. ते सगळे गेले आणि तेवढ्यात तो थोड्या उशिरानंच कुल्फीवाला आला. म्हणजे जरा लवकर आला असता, आमचे पाहुणे कुल्फी खाऊन गेले असते. असं मग सगळ्यांनी कुल्फी वगैरे खाल्ली नाही. पोरी येणार रात्रीचा राहिलेला केक खात होत्या. खरं तर येणाऱ्या पाहुण्यांना द्यायचं होतं पण विसरली, म्हणून ह्यांनी संपवलं.